करण्यात आलेले नाही। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ब्लॅक मॅजिक जर काही नेते त्या ठिकाणी करत असतील तर ते नेते कोण हे सरळपणे पुढे येणं फार महत्त्वाचं आहे, पण ते अजूनपर्यंत आलेलं नाही। माझं एवढंच म्हणणं आहे, SIT तुम्ही स्थापन केली, बऱ्याच गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, पण काही नेत्यांच्या काही गोष्टी बाहेर येत नाही। मग त्या व्हिडिओचा आणि त्या माहितीचा उपयोग राजकीय दबाव आणण्यासाठी व काही लोकांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी सत्तेतला मोठा पक्ष म्हणजे भाजप करते का काय अशी शंका मात्र त्या ठिकाणी नक्कीच निर्माण होते। पवार साहेब असं म्हणतात की वारकरी संप्रदाय जे ते धर्मांतर लोकांनी जे ते घुसखोरी केली आणि 60% लोकांची मागणी धर्मांतर क्षेत्राला बळ देणार आहे। तर बघा, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा समतेच्या बाजूली होता। कुठल्याही प्रकारे भेदभाव करू नका ही शिकवण सर्व संतांची होती आणि वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एकता, समानता, बंधुभाव याची शक्ती त्या ठिकाणी दिलेली आहे। पण आज काही राजकीय लोक आणि राजकीय पक्ष व त्या राजकीय पक्षाला ताकद देणाऱ्या काही संघटना, त्या संघटनातली काही लोक जी प्रतिगामी विचाराची आहे ते मात्र वारकरी संप्रदाय व त्या परिसरामध्ये संक्रमण करत आहेत हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरचे नेते काही तिथं गुरुवर्य लोक जे आहेत ते इथं येऊन संतांच्या विरोधात त्या ठिकाणी बोलतात, त्याचा विरोध आपण करतो, पण हे प्रतिगामी विचाराची लोक मात्र त्या ठिकाणी मुठ गिळून शांत बसतात। त्याच्याबरोबर एकनाथ महाराज असतील, तुकोबाराया असतील, ह्या सर्व लोकांवर काही लोक तिथं बोललेले आहेत। वारकरी संप्रदायावर सुद्धा हल्ला करणारे आणि लाठीचार्ज करणारे हेच ते त्या ठिकाणी लोक आहेत जे आज पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका करत आहेत। त्यामुळे पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे। वारकरी संप्रदाय तिथे असणारे सामान्य वारकरी हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाहीतर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठेतरी प्रतिगामी नाहीतर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे। दादा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्हीही प्रयत्न केले बरेच, आता वेळ प्रचाराची आहे, तुम्ही पण जाणार तिथे मदत करणार नाही? अजितदादांकडे बघून नक्कीच त्या ठिकाणी मी प्रचाराला जाईल। फॉर्म भरायला बोलवलं नसलं, त्याच्याचबरोबर प्रचाराला बोलवलं नसलं तरी ही निवडणूक आत्ताच्या उमेदवाराकडे बघून होती असं नाही। अजितदादांचं कार्य, अजितदादांची पद्धत, अजितदादांची स्टाईल व त्यांनी केलेलं आजपर्यंतचं कार्य या सगळ्या गोष्टीकडे बघून ही निवडणूक तिथं होते। त्यामुळे आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असेल की जी कुठली लीड अजितदादांना मिळायची तिथून तशाच प्रकारची लीड आत्ता सुनेत्रा काकींना त्या ठिकाणी मिळावी। त्यामुळे बोलवलं नाहीतर नाही बोलवलं तरी सुद्धा दादा